शेतकरी मित्रांनो, PM किसान योजनेच्या हप्त्यामध्ये आत्तापर्यंत आपल्याला 2,000 रुपये मिळत असतात, म्हणजे वार्षिक 6,000 रुपये मिळतात. मात्र सध्या काही माध्यमामध्ये यामध्ये वाढ होणार आहे. जे वार्षिक 6,000 PM किसान योजनेमध्ये मिळतात, यामध्ये 9,000 रुपये वाढ होणार आहे. आणि सध्या अधिवेशनसुद्धा चालू आहे. त्यामुळं अशा प्रकारच्या काही माध्यमामध्ये बातम्या येत आहेत आणि या बातम्यामधून हे सांगितले जात आहे. मात्र काही गोष्टीमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या की हे 6,000 काय, 9,000 काय आणि 12,000 रुपये जरी केले तरी मला असं वाटतंय की या पैशामधून शेतकऱ्यांचं कोणत्याही प्रकारचं भलं होणार नाही. कारण हे काही आपल्या कष्टाचे पैसे नाहीत, पैसे आपलेच आहेत, जो आपण कराच्या माध्यमातून शासनाकडे देत असतो आणि तेच पैसे आपल्याला या माध्यमातून ते शासन परत द्यायले. पण जर खरी गरज असेल तर ती शेतकऱ्यांना शेतीमालाला भाव मिळणं गरजेचं आहे. कारण मला एक सांगा शेतकरी मित्रांनो, सध्या 6,000 रुपये मिळतात, यामध्ये वाढ झाली, 3,000 रुपये जरी वाढले, 9,000 रुपये झाले किंवा पुन्हा 6,000ची भर टाकली, 12,000 रुपये जरी मिळायला लागले तरी मला सांगा, आता प्रत्येक शेतकरी वेगवेगळे आपल्या शेतीमध्ये पिकं घेत असतात. आता एखादा शेतकरी सोयाबीनचा शेतकरी असेल, कापसाचा शेतकरी असेल, जर त्या शेतकऱ्यानं आपल्या शेतीमध्ये मेहनत घेतली आणि त्या मेहनतीमधून एकरी 1 क्विंटल जरी वाढ त्या शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये झाली आणि त्या शेतकऱ्याला चांगला भाव मिळाला, तर मग शेतकऱ्यांना या PM किसानचे 9,000 काय 12,000 काय याची काहीच गरज पडणार नाही असं मला तरी वाटतंय. आता तुम्ही म्हणता किंवा जे भेटायलेत तर मग भेटायला का अडचण आहे, तुम्ही का असं म्हणत आहात. मात्र एक लक्षात घ्या महत्त्वाचा मुद्दा की जे असे पैसे मिळत असतात, या पैशातून कधीच शेतकऱ्याचं भलं होणार नाही, त्याच्या जीवनमानामध्ये बदल होणार नाही असं मला तरी वाटत आहे. कारण तुम्ही बघत असाल अशा या अगोदरसुद्धा संजय गांधी निराधार योजना किंवा अपंगांना असे महिन्याला पैसे, अशा बऱ्याच योजना आहेत. त्यांच्यामध्ये काही बदल झाला आहे का एक लक्षात घ्या. जे शेतकरी आपल्या कष्टामधून मेहनतीतून जे उत्पन्न काढतात त्यामध्ये जो शेतीमाल त्या शेतकऱ्याचं महत्त्वाचं उत्पन्नाचं साधन आहे त्याला चांगला भाव मिळाला तर तो शेतकरी आणखी आपल्या शेतीमध्ये मेहनत करील आणि त्या मेहनतीमधून उत्पन्नामध्ये वाढ करील. आता त्यामध्ये उत्पन्नातही वाढ केली तर आता जे सध्याच्या हमी भावात सोयाबीन खरेदी चालू असेल, कापूस खरेदी चालू असेल, तर सोयाबीनला वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी वेगवेगळ्या मर्यादा घालून दिलेल्या आहेत. कुठं हेक्टरी 15 क्विंटलच खरेदी केली जाणार, कुठं 10 क्विंटल खरेदी केली जाणार, कुठं 25 क्विंटल, कुठं 20 क्विंटल. मात्र अशा ज्या मर्यादा शेतकऱ्यांच्या मालाला खरेदी करण्यासाठी घातल्या जातात, शेतीमालाचे भाव वाढण्यासंदर्भात घातल्या जातात, तर महत्त्वाचं मला वाटतंय की यामध्ये बदल होणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळणं गरजेचं आहे. कारण अशा योजनांमधून फक्त शेतकऱ्यांना एक सवय लागली, शेतकरी आळशी होऊन चालला. तुम्ही बघत असताल शासनानं लाडकी बहीण योजना आणली. ग्रामीण भागामध्ये खेड्यापाड्यामध्ये ज्या महिला शेतात खुरपायला, कापूस वेचायला, जे कामं करायला जात होत्या तर त्या आज जायला तयार नाहीत. कारण त्याला आयता 1,500 रुपये महिना घरी भेटायला आहे, म्हणजे ते नुसतं खाऊन पिऊन राहिलेत. त्यांच्यामध्येही कोणता जास्तीचा बदल होणार नाही. ते 1,500 रुपये महिना यायला आहे म्हणजे आता त्यांना गरजच नाही असं होणार नाही. मात्र या अशा ज्या काही योजना असतात या माध्यमातून जे जीवनमान चांगलं उंचावलं पाहिजे, त्या शेतकऱ्यामध्ये प्रगती झाली पाहिजे, त्या शेतकऱ्याचंही चांगलं घर असावं, त्याच्याकडेही चांगली 4 व्हीलर गाडी असावी, चांगला मोबाईल असावा. म्हणजे जसं एखादा उद्योगपती, एखादा नोकरदार, एखादा व्यापारी जसं जीवन जगतो त्या पद्धतीचं जीवन हे शेतकऱ्याचं सुद्धा असलं पाहिजे असं मला वाटत आहे. त्यामुळे खऱ्या गरजा आहेत त्यामुळे सध्या जे काही माध्यमामध्ये बातम्या पसरवल्या जातात की एवढी वाढ होणार, तेवढी वाढ होणार, मात्र त्यापेक्षा आता ती होईल तेव्हा होईल. अधिवेशन फेब्रुवारीमध्ये होते, मात्र बातम्या अगोदरच पसरवल्या जातात आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना बरं वाटत आहे. मग आपल्याला पहिले 6 भेटत होते, आता त्याच्यात वाढ व्हाली. पण एक लक्षात घ्या, या पैशामध्ये आपल्या जीवनात कोणताही बदल होणार नाही. म्हणून शेतकऱ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. जे शेतकऱ्यांसाठी झगडतात अशा नेत्यांच्या पाठीमागे उभं राहणं गरजेचं आहे. कारण शेतकऱ्याच्या शेतीमालाला जोपर्यंत चांगला भाव मिळणार नाही
तोपर्यंत शेतकऱ्यांचं कधीच चांगलं होणार नाही. शेतकऱ्यांना आपल्या पाल्यांना मुलांना चांगलं शिक्षण देता येणार नाही, चांगलं घर, चांगलं जीवनमान जगता येणार नाही असं मला वाटतंय. आता यावर तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट करा. आणि मी जे मत व्यक्त केलं यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे ती सुद्धा नक्कीच कमेंट करा. धन्यवाद.